नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे अशी नेहमीची परिचित असणारी ओळख आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल अशी अपेक्षा बाळगून ही चर्चा सुरू करतोय. यासाठी कारण ज्या छत्रपती शिवरायांना रयतेचं राजा म्हटलं त्या छत्रपती शिवरायांच्या गादीचे वंशज आता पददलितांच्यासाठी राज्यघटनेनुसार देण्यात आलेलं आणि त्यात सुद्धा ज्या शाहू महाराजांच्या प्रेरणेनं आरक्षणाची संकल्पना अख्ख्या भारताला दिली त्या आरक्षणाला मेरिटनुसार द्यावं असं म्हणतात. उदयनराजे भोसले यांची ही भूमिका तशी नवी नाही आणि महाराष्ट्रातल्या आरक्षण विरोधी चळवळीच्या बाबत त्यात सुद्धा खास करून दलित आरक्षण विरोधी चळवळीतला विरोधाचा मुद्दा हा एक महत्वाचा मेरिट राहिलाय. इक्वॅलिटी फॉर ऑल अशा नावानी यापूर्वी आरक्षण विरोधी चळवळी महाराष्ट्रात जन्मल्या. त्या न्यायालयाच्या आडून टिकवण्याचा प्रयत्न झाला, मात्र काळाच्या ओघामध्ये त्या चळवळी मागे पडल्या. आत्ताच्या घडीला जेव्हा मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत टिकवण्याचा प्रयत्न अधिक जोर पकडत असताना एका बाजूला असलेल्या दलित आरक्षणाच्या वर चर्चा होतीये ती छत्रपतींच्या घराण्यातल्या दोन वंशजांच्या भूमिकामुळे. एका बाजूला वाडा आहे, दुसऱ्या बाजूला गादी आहे. वाडा याचा अर्थ शाहूंचे वंशज, गादी याचा अर्थ साताऱ्याची छत्रपतींची गादी. या दोन्हीही वंशजांच्या भूमिका वेगळ्या आहेत. उदयनराजे खुलेआम जाती आधारित आरक्षणाला प्रश्नचिन्हांकित करतात, तर वाडा अर्थात शाहूंची गादी ही सातत्यानं आरक्षण हे पददलितांच्यासाठी हजारो वर्षांच्या अन्यायाच्या परित्यागासाठी आणि परिपालनासाठी देण्यात आलंय अशा प्रकारची भूमिका घेत आरक्षणाच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करत आहे. आजच्या घडीला उदयनराजेंनी घेतलेली भूमिका किती व्यवहार्य आहे, यातून दलित आरक्षणाच्या संदर्भातली चळवळ ही ज्या मार्गाने पुढे सरकतीये त्या मार्गाच्या बाबतही चर्चा करणं गरजेचं आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन मुळात हाही प्रश्न उपस्थित राहायला हवा की जाती आधारित आणि जन्मानं मिळणारं आरक्षण हे आजवरच्या चौकटीतून बदलण्याची खरी गरज आहे की नाही. आरक्षणाच्या संदर्भातली ही चर्चा अत्यंत संवेदनशील पातळीवर करण्यासाठी आजची लक्षवेधीची चर्चा. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, मराठा आरक्षण विरोधी याचिकेचे कर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, तसंच आपल्या सोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी या नात्यानं आहेत माजी पोलीस अधिकारी म्हणून अनुभव असलेले धनराज वंजारी, आणि ओबीसींची भूमिका काय आहे आरक्षणाच्या बाबत यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत मृणाल ढोले पाटील. सर्व मान्यवरांचं स्वागत. माझा या चर्चेला करण्याचा हेतू काय हे मी आपल्याला प्रस्तावनेच्या रूपाने सांगितलेलंच आहे. सर्व मान्यवरांना अपेक्षा रूपी अशी विनंती करेन की कृपया या चर्चेत संयम बाळगायला हवा. माझा पहिला आणि थेट प्रश्न आबासाहेब पाटलांना आहे. आबासाहेब पाटील, वाडा आणि गादीचा संघर्ष आरक्षणाच्या भूमिकेत वारंवार समोर येतोय का? शाहूंची भूमिका आणि साताऱ्याच्या गादीची भूमिका ही वेगळी आहे का? आणि या निमित्तानं मराठा समाज काही सुचवू पाहतोय का? मुळात प्रसादजी, आता जी छत्रपती उदयनराजे यांनी भूमिका जी मांडलेली आहे मेरिटच्या संदर्भामध्ये, त्या मेरिटच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झालेल्या, डिबेट झालेले आहेत की आरक्षण जातीनिहाय आरक्षण असल्यामुळं की केवळ जातीच्या फायद्यामुळं जे आरक्षणाचे फायदे मिळतात आणि मेरिटला कुठं कन्सिडर केलं जात नाही त्या ठिकाणी. म्हणजे 50-60% मेरिटला आरक्षण प्रवेश मिळतो आणि 95% विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नाही. हे कुठंतरी
मॅच होत नाही आणि त्याच्यामुळं मेडिकलचे प्रवेश असतील, इंजिनिअरिंगचे असतील, मोठमोठ्या विभागातले प्रवेश असतील, तर ह्याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय होणं अपेक्षित आहे. पण आबासाहेब याच्यामध्ये मेरिट मोजायचं कसं? मेरिटचा आता सध्याचा जो विषय आहे की आबासाहेब आपला आवाज ये जा करतोय. आपण एकदा बोलायला सुरुवात केली की मध्ये त्याचं सेटिंग बदलू नका. मेरिट कंटिन्यू राहिलं पाहिजे आणि मेरिटसाठी जे काय कॉलेज शाळा कॉलेजवरती जे क्लासमधून जे मेरिट मिळतंय त्यांना 12वीचे मार्क्स आहेत, त्याच्यानंतर 10वीचे मार्क्स आहेत, त्याच्यावरती मेरिट घेतलं जातं. त्या मेरिटनुसार विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन होणं गरजेचं आहे. होतं काय आरक्षणामध्ये की 95% वाल्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळत नाही आणि कॅटेगरीचं असल्यामुळं 60-65% प्रवेश मिळतात आणि ह्याच्यामुळं अनेक वेळा काय होतं मेरिटच्या विद्यार्थ्यांना तो न्याय मिळत नाही. आणि आरक्षण जातीय आहे असू दे ना, प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, परंतु मेरिटची जी तफावत आहे ती फार मोठ्या प्रमाणात. तुम्ही उदाहरण तुम्हाला सांगतो की पण आबासाहेब अशी किती उदाहरणं असतील की 45% वाला ऍडमिशन घेऊन गेला आणि 95% वाल्याला मिळाली नाही? भरपूर उदाहरणं आहेत ह्याच्यामध्ये. आता मला सांगा 45%चा जो डॉक्टर होणार आहे आणि 95 वाला घरी बसणार आहे, त्याच्यामध्ये त्याची डॉक्टरकी कशा पद्धतीने असेल? किंवा आता तुम्ही मेरिटवरचे जे काही अधिकारी पण बघितले असतील की त्यांना कास्टचा फायदा मिळतो, अधिकारी होतात. काय काय ठिकाणी आता शासनामध्ये असे अधिकारी आहेत त्यांना सरळ विषय की त्यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने निर्णय घ्यायचे निर्णय क्षमता होत नाही त्याच्यामध्ये. आणि मी स्वतः अनुभवलंय, तुम्हालाही सांगितलं बऱ्याच वेळा की काही वेळेला काय केले, काही लोकांना आता शिकलेली मुलं ऑफिसमध्ये ठेवलेली आहेत, तिथं टायपिंग करण्यासाठी असतील किंवा त्यांचे ते ड्राफ्टिंग करण्यासाठी असतील, त्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि महाराजांनी जो मुद्दा उपस्थित केलेला हा फक्त राज्यापुरता मर्यादित नसून हा केंद्रापर्यंत व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये विषय कसा आहे की जे सेव्ह मेरिट वाले आहेत किंवा मेरिट इक्वॅलिटी वाले आहेत, हे लोक चळवळी उभा करून पुन्हा थांबवतात, त्याला अर्थ राहणार नाही आणि हे सर्व समाजातल्या सगळ्या लोकांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. याच्यावर गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करणं गरजेचं आहे. गुणरत्न सदावर्ते, आपण मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकाकर्ते जरी असलात तरी पण त्या भूमिकेला काही क्षणासाठी बाजूला ठेवा आणि मी अशी विनंती करतो की दलित चळवळीतले कार्यकर्ते म्हणून उत्तर द्या. हा जो वारंवार मांडला जाणारा मुद्दा आहे आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे छत्रपतींच्या वंशजाकडून येणं, आरक्षणाचं मेरिट तपासायची गरज अधोरेखित करणं, त्या अनुषंगानं मुद्दा उपस्थित राहतो की 95% वाल्याला प्रवेश मिळत नाही आणि 45% वाला प्रवेश घेऊन जातो. यामुळे जो समाजात राग उत्पन्न होतो आहे त्या रागाला शांत करण्याच्यासाठीचं तांत्रिक उत्तर द्या. सगळ्यात अगोदर प्रसादजी, एक गोष्ट मी ज्या चळवळीतला माणूस आहे ते मानवतावादी चळवळ. मी जात धर्माच्या पलीकडे जाऊन काम करतो. ठीक आहे. किंवा आरक्षण जरी असेल तर ते सुद्धा माझा मानवतावादी आणि संविधानवादी विचाराची एक भाग आहे, हे मी मान्य करणारा माणूस आहे. त्यामुळे कृपा करून माझ्या समोर तसं विशेषण असू नये अशी माझी भावना आहे तुमच्याकडून. ठीक आहे. आपण तुम्हाला सिनियर ऍडव्होकेट म्हणू, कायद्याचे अभ्यासक म्हणू आणि तुम्ही स्वतःला मानवतावादी चळवळीचे कार्यकर्ते म्हणतात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आपल्या उत्तराची अपेक्षा करतो. आता प्रसादजी कसं आहे माहितीये का की पहिली गोष्ट तर अशा प्रकारची म्हणजे चळवळ किंवा अशा प्रकारची सेव्ह मेरिट किंवा म्हणजे मेरिटवर ऍडमिशन ही म्हणणारी व्यक्ती कोण आहेत तर लक्षात घ्या, या म्हणणाऱ्या व्यक्तींच्या त्यामागचा दृष्टिकोन काय हे लक्षात घेतलं पाहिजे. आता ते म्हणत असताना मी जर बोललो तर मग सगळ्यांना वाटतंय की मी काहीतरी मात्र टीका करत आहे. तसं नाही. लक्षात घ्या की हे जे म्हणणारे लोक आहेत एकतर अज्ञानी आहेत, म्हणजे संविधानिक अज्ञान आहे असं म्हणेल मी. दुसरी गोष्ट एक फ्रस्ट्रेशन मधून बोलतात. तिसरी गोष्ट भारताला राष्ट्रपती आहेत माननीय, भारताला माननीय पंतप्रधान आहेत, भारताला संसद आहेत, भारताला वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या लेजिस्लेचर म्हणून काम करतात. आणि आता कोणत्या गाद्या आणि कोणत्या राजाने म्हणल्याच्या नंतर किंवा मी राजा म्हणल्याच्या नंतर
कोणीही राजा होत नाही. त्यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे स्वप्रसिद्धी आणि समाजाला फूस लावणे आणि स्वतःच्या लिडरशिप डेव्हलपमेंटचा कार्यक्रम आहे. जसं की तुम्हाला पूर्वी सुद्धा तुम्हाला आठवत असेल की सोलापूरमध्ये मला वाटतंय आपले कोल्हापूरचे खासदार बाजी यांनी असं वक्तव्य केलं होतं की संविधान बदलायचं. त्याच्यानंतर 4 दिवसानंतर त्यांचं आलं की नाही मला त्याच्यामध्ये संविधान दुरुस्ती करायची. त्यामुळे हे दुरुस्तीच्याच भाषा करणारी माणसं आहेत, ठीक आहे, टिकवून बोलणारी माणसं नाही. उद्या हे सुद्धा तेच बोलणार आहेत की मला तसं म्हणायचं नव्हतं, मला असं म्हणायचं होतं. मी म्हणेल की म्हणजे अशा स्टेटमेंटला महत्व दिलं पाहिजे की ते स्टेटमेंट चळवळ म्हणून तरी पुढे चालेल. पण मग त्याला आधार धरूया. आता उदयनराजे जेव्हा असं म्हणतात की आरक्षणाला मेरिट अनुसार द्यावं, हा विषय चळवळ म्हणून प्रस्थापित होऊ शकतो की होऊ शकत नाही? लक्षात घ्या, आरक्षण हे भारत देशामध्ये आहे असं वाटतंय का? नाही. भारत देशामध्ये तर आहेच आरक्षण, पण विश्वामध्ये सुद्धा वेगवेगळ्या आधारावर रिझर्वेशन दिलेले आहेत. भारताचा नजीकचा देश पाकिस्तान आहे, तिथे सुद्धा रिझर्वेशनची मांडणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये करताना केलेली आहे. म्हणूनच 50% मर्यादा ठेवलेली आहे. आणि त्यामुळं आज केवळ मराठा आरक्षण मिळालं नाही म्हणून जे काही म्हणजे पुढारी मागून पुढून इकडून तिकडून फ्रस्ट्रेशन मध्ये हे सगळं बोलत आहेत, त्याच्यातून त्यांना एक लक्षात घ्यावं की इथे कुडमुड्या जोशी मागणाऱ्या ब्राह्मणापासून ते शेवटच्या कष्टकऱ्यापर्यंत, म्हणजे आता इकॉनॉमिक विकर सेक्शन पर्यंत काळजी घेणारं भारताचं संविधान आहे. त्या संविधानाच्या पात्रतेमध्ये यावं लागतंय. मराठा रिझर्वेशन पात्रतेमध्ये आले नाही, त्या लायकीमध्ये आलं नाही, म्हणून मराठा रिझर्वेशन संविधानिक दृष्ट्या नापास झालं. ठीक आहे, एक मिनिट. मराठा आरक्षणाची वेगळी चर्चा होईल, पण तुम्ही हा एक मुद्दा मांडलात त्याला आधार मानतो. आणि आबासाहेब पाटलांना पटकन एक प्रश्न विचारतो. आबासाहेब, ज्या तांत्रिक आधारे आपली बाजू ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मांडत होते, त्यात त्यांनी असं म्हटलं की घटनेनं दिलेलं आरक्षण हे पीडित असण्यावरचं आहे. ते जन्मानं काहींना मिळतं, त्यात त्यांचं पीडित असणं नाकारलं जात नाही. हाच मुद्दा ग्राह्य मानला तर असलेली 50%ची सीमा ही निश्चितच उरलेल्या 50%मध्ये इतर सर्व समाजाला मुबलक अशी संधी उपलब्ध करून देते. हे विसरून कसं चालेल आबासाहेब पाटील? नाही, त्यांनी जे घटनात्मक जो निर्णय आहे, आता सदावर्तेने जे सांगितलं की त्याच्यामध्ये की संविधानामध्ये सर्व तरतूद केलेली आहे. आता त्याने महाराजांनी जे विषय सांगितले ते आता चळवळीमध्ये येईल की नाही येईल हे आता पुढे आपल्याला सुद्धा माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाही. जे संविधानात आहे, घटनेत आहे, त्या पद्धतीनेच आपल्याला चालावं लागेल मुळात. आणि त्यांच्या मताशी मी सहमत आहे, कारण जे काही घटनेमध्ये आहे, संविधानामध्ये आहे, त्याप्रमाणेच आरक्षणाची तरतूद झालेली आहे. आणि राहिला विषय असा मेरिटचा जो विषय आहे की त्याच्यावरती अनेक वेळा चर्चा झाल्या, डिबेट झालेली आहेत. आणि ते हा जो मुद्दा आहे तो संसदेमध्ये उभा राहिला पाहिजे. संपूर्ण दोन्ही सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे, राज्यसभा असेल किंवा संसद असेल. तर ह्याच्यामध्ये तो कन्सिडर तिथं होऊन त्याच्यावरती जी काही चर्चा होईल त्याच्यामध्ये काय पुढे निघेल, निर्णय शेवटी संसदेने घ्यायचा. थोडक्यात काय तर इतक्यात तुमच्याकडून कुठली भूमिका घेतली जाताना दिसत नाहीये. मला धनराज वंजारींकडे जायचं आहे. धनराजजी, अकॅडमिकल तुमच्याकडून उत्तर अपेक्षित करतो. आरक्षणावरचा विरोध हा बहुतांश वेळेला वर्णवर्चस्वाच्या मानसिकतेतून येतो का? अतिशय खरं आहे तुझं वाक्य. वर्ण वर्चस्वाच्या मानसिकतेतूनच येतोय. कारण वर्ण वर्चस्व किंवा जात उतरंडीची रचना हे आपल्या समाजाचं जातनिहाय व्यवस्थेचं एक लक्षण आहे. आणि आज जो समाज मागे पडलाय, आज जो समाज रिझर्वेशन मध्ये पात्र झालेला आहे 52%, तो हाच समाज आहे की ज्या समाजाला अनेक वर्ष शिक्षणापासून किंवा एका सामाजिक दर्जापासून वंचित राहावं लागलं. आणि म्हणून अगदी मुद्देसूद आर्टिकल 15 मध्ये जी 2 शब्द वापरले गेले, सोशल अँड एज्युकेशनल, सामाजिक आणि शैक्षणिक. सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा समानतेच्या तत्वावर यावा आणि आर्टिकल 14 प्रमाणे एक समान समतावादी समाजाची निर्मिती व्हावी, या एका प्रांजळ उद्देशाने बाबासाहेबांनी घटनेत या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहे. आता या ठिकाणी तू जसं म्हणाला की महाराज आहे, राजे आहे, वाडे आहे, गादे आहे,
या सगळ्या मी म्हणतो भावनिक संकल्पना आहे. याच्यातली कुठलीही संकल्पना ही वैचारिक किंवा बौद्धिक संकल्पना होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे राज्य घटना आहे, एक हायरार्चिकल स्ट्रॅटेजी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स लेट डाऊन केलेली आहे. दुसरं याच्यातलं महत्वाचं असं की जसा हा भावनिक मुद्दा आहे तसेच या राजे छत्रपती महाराज यांचे वक्तव्य सुद्धा भावनिक आहे. जसं आजचं वक्तव्य त्यांचं आहे, त्यात आधी एक वक्तव्य त्यांनी केलं होतं की मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर कोणालाच आरक्षण मिळू नये. हे सगळं बघता हे वरपांगी आहे. मी त्यांना विनंती करतो, राजेंना माझी विनंती आहे की तुम्ही छत्रपती शाहूची आरक्षण नीती जी बाबासाहेबांच्याही अगोदरची आहे, किंबहुना बाबासाहेबांनी तिचा पुनर्पाठ घटनेमध्ये परावर्तित केलेला आहे, ती जर तुम्ही अभ्यासली तर त्यांचं म्हणणं असं आहे की समाजाच्या विकासामध्ये जेव्हा 10% लोक सहभागी होतात त्याऐवजी जर 100% लोक जे 90% उरलेले आहेत त्यांना जर विकासात आपण सहभागी करून घेतलं तर समाज खऱ्या अर्थाने विकसित होईल. आणि हा लेखी दस्तावेज उपलब्ध आहे की त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानाचं दरडोळी उत्पन्न हे लंडनच्या नागरिकाच्या दरडोळी उत्पन्नापेक्षा जास्त होतं. आता हा भाग आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आरक्षणाला कुठेतरी एक मूल बीज तात्विक भूमिका आहे. अगदी. आणि याच निमित्तानं मग आबासाहेब पाटलांना प्रश्न आहे. आबासाहेब, समजा शासक जमात म्हणून तुमच्याकडे पाहायचं असेल, आणि मला हा थेट प्रश्न मराठा वर्गाला विचारावासा वाटतो की मराठा हा महाराष्ट्रातला शासक वर्ग आहे, तर त्या शासक वर्गावर सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी जास्त आहे. अशा वेळेला मराठ्यांनी सगळ्यांच्या सोबत जाण्याची भूमिका घेणंही तितकंच गरजेचं आहे. मग या प्राप्त परिस्थितीत आरक्षणाच्या संदर्भातली तेढ वाढवणारी वक्तव्य नेतृत्वाकडून का व्हावीत? मुळात प्रसादजी कसं आहे की मराठ्यांनी आजपर्यंत सर्वांना सोबत घेऊन गेले. आता धनराज वंजारी साहेबांनी सांगितलं की छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली. वंचित बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर तोच धागा धरत की घटनेचे शिल्पकार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते मांडलं आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे. मग तो सवर्ण असू दे, बहुजन असू दे, सगळ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. तर आता 52% ज्या लोकांना आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणामध्ये सुद्धा आता इतर जे सवर्ण आहेत त्यांची सुद्धा परिस्थिती आता खालवली आहे. त्याच्यासोबत आता जे राज्यकर्ते म्हणून आहेत त्यांच्यासोबत हे 52% वाले सुद्धा राज्यकर्ते म्हणून आहेत ना, ते सुद्धा त्या गादीवर बसलेले आहेत आणि संविधानामुळे सगळ्याला समान न्याय मिळालेला आहे. परंतु आता परिस्थिती अशी आहे की ज्या गोरगरीब जे भूमी मजूर आहेत, शेतकरी आहेत की मराठा समाजातले जे काही गरीब लोक आहेत, हे आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांची लढाई आहे. ह्या लोकांना आरक्षण मागत असताना ही इतर बहुजन समाजातील लोक विरोध का करतायत? त्यांच्या न्याय हक्कासाठी विरोध करणारे कोण आहेत? त्याचं कारण काय हे पण आपण तपासलं पाहिजे. या एका तर्काला आरक्षणाच्या फुटपट्टीवर तपासून पाहूया. मला त्या निमित्तानं मृणाल ढोले पाटलांना बोलतं करायचं या चर्चेमध्ये. मृणाल ढोले पाटील आपल्यासोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत. मृणालजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. मला थेट आपल्याला असं विचारावं वाटतं की ज्या वेळेला आरक्षणाची नीती आली त्यावेळेला जो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासला होता त्याला आरक्षणाच्या द्वारे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणि समानतेच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न झाला. कालांतराने समाजामध्ये एका वर्गाला आर्थिक दृष्ट्या मागासलेपण आलं तेव्हा तो समाजही त्याच आर्थिक दृष्ट्या मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण मागायला लागला. ही समानता अपेक्षित आहे का राज्यघटनेला? आणि दुसरं, या प्रकारच्या समानतेतून आरक्षणाच्या मूळ रचनेला धक्का पोहोचतो की नाही? मृणाल ढोले पाटील. प्रसादजी नमस्कार. सगळ्यात पहिलं आपण जे सांगितलं की आरक्षणची जी पॉलिसी आली ती म्हणजे सोशल बॅकवर्डनेस आणि एज्युकेशनल इकॉनॉमिक बॅकवर्डनेस असं आपण म्हणलात, पण ते तसं नाहीये. सोशल बॅकवर्डनेस आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस याच्यासाठी ती आलेली आहे. एक लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये कुठेही इकॉनॉमिक क्रायटेरिया कधीही नव्हता. त्यामुळं
आपण जे म्हणताय की बाबा गेले 1950 पासून आजपर्यंत जो समाज सामाजिकरित्या मागास होता त्याला आरक्षणाचा लाभ झाला, पण त्याच्यामुळे त्याची थोडीशी आर्थिक उन्नती झाली असेल हे खरं आहे. पण त्यामुळे जो समाज आज बॅकवर्ड राहिलाय कुठेतरी आर्थिक नीतीनुसार किंवा आर्थिकरित्या जर खचलाय, आर्थिक ह्याच्यावर आपल्या घटनेत आरक्षण नाही आजपर्यंत. पण ठीक आहे, मोदी सरकारने आज ईडब्ल्यूएस मध्ये घेतलंय. मुळात काही समाज हे स्वतःला सामाजिक पुढारलेले असून आर्थिक मागास सांगत आहेत, हे मुळात चुकीचं आहे. अगदी मृणाल ढोले पाटील, फार आणि बरं ही झालं आपण या मुद्द्यावर तुम्ही चर्चा आणलीत, कारण वारंवार आरक्षण आर्थिक आणि सामाजिक या दोन निकषांवर तपासलं जातं. शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण हा त्यातला एक महत्वाचा गाभा आहे जो तुमच्याकडून चर्चेमध्ये आणला गेला. पटकन एक मुद्दा आबासाहेब पाटलांना विचारायचा आहे. आबासाहेब, जर आर्थिक आरक्षण आर्थिक निकषावर मूळ संरचनेतच आरक्षण मान्य नाहीये, तर मग आता कोणीतरी आर्थिक मागास झालं म्हणून त्याने आरक्षणाची मागणी करावी, हे कितपत योग्य आहे? असं नाहीये. आता व्हीजीएमटी ओबीसी हे आर्थिक वरतीच आहे ना. 8 लाखाचं क्रिमिनल असल्याशिवाय त्यांना 8 लाखाच्या वरती लोकांना संवर्णामध्ये जावं लागतं. म्हणजे आर्थिक विषय आलाच ना तिथे. 8 लाखाच्या आत मधलं ज्याचं उत्पन्न आहे त्याला त्यांना आरक्षण भेटतच नाही. आणि त्यांना आरक्षण भेटतच नाही. विषय आला ना तिथं. नाही, आर्थिक वरती झाला ना विषय. शेवटी कसं क्रिमिनल लावलं सामाजिक मागास, सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणून आरक्षण आहे. त्यात क्रिमिनल लावलाय. क्रिमिनल लावल्यामुळं जो वर्ग त्यांच्यात जो आर्थिकरित्या सक्षम आहे त्याला आरक्षणाचा कुठलाही लाभ नाही. तो सवर्ण आरक्षणात जात नाही, ईडब्ल्यूएस मध्ये तो जात नाही किंवा त्याला कुठलंही आरक्षण भेटत नाही. ठीक आहे आबासाहेब पाटील, याचं उत्तर देताना एका गोष्टीबाबत काळजी घ्यायला हवी आपल्याला. ती अशी आहे आबासाहेब पाटील, एक काळजी घ्यायला हवी की मुळात आरक्षणाची रचना ही शैक्षणिक आणि सामाजिक आहे. आरक्षणाची रचना शैक्षणिक सामाजिक असताना आपण त्यातला आर्थिक निकष का आणू पाहतोय चर्चेत, आणि आरक्षणाचं मेरिट तपासण्याची जेव्हा जेव्हा मागणी होते तेव्हा नक्की अपेक्षित काय असतं? तुम्हाला लोकांचे आर्थिक निकष तपासले जावेत असं म्हणायचंय, लोकांचे शैक्षणिक निकष तपासले जावे असं म्हणायचंय, की सामाजिक मागासले पण तपासलं जाणं असं म्हणायचंय? नक्कीच अतिशय चांगला प्रश्न तुम्ही सांगितला. आता जसं जसं डेव्हलपमेंट होत आलं, देशामध्ये प्रगती होत चालली, या प्रगतशील देशामध्ये आपण काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. आता ज्या ज्या लोकांच्या आरक्षणामुळे त्यांचे फायदे झालेले आहेत, पुढे गेलेले आहेत, क्लास 1 ऑफिसर झालेले आहेत आणि वरच्या लेवलला गेलेले आहेत, अशा लोकांनी जर आरक्षणाचं धरून बसलं तर हे पुन्हा बाकीच्या लोकांना कधीच आरक्षण मिळणार नाही. तर मला तर असं स्पष्ट म्हणायचंय, आता तुम्ही जो विषय मांडला शैक्षणिक आणि आर्थिक, हे दोन्ही स्तर देश पातळीवरती जर कन्सिडर केले, त्याच्यामुळं जर इतर सगळ्या बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्याच्यामुळं काय होईल की जे गोरगरीब आहेत ते मुख्य प्रवाहामध्ये येतील. पण ती आपली स्वीकारायची मानसिकता कोणाचीच नाहीये. त्यांना ज्यांना आरक्षण त्याच्यावर गुणरत्न सदावर्तेंना बोलता येतो आणि त्यांना एक प्रश्न विचारतो आबासाहेब पाटील. माझा पुढचा प्रश्न हा गुणरत्न सदावर्तेंना आहे. गुणरत्न सदावर्ते, एक थेट प्रश्न आपल्यासाठी आहे. जातीय आरक्षण हे जन्मानं आणि जातीत जन्मल्यानं, त्या जातीत जन्मल्यानं मिळतं, हे काही जणांना झोंबतं का? नाही, असं झोंबायचं विषय नाही. रियालिटी जे आता सध्या वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. कसं आहे माहितीये का, की आपण सगळ्या लोकांनी वैचारिक पातळीचा विचार केला पाहिजे. अगदी करूया, पण त्या संदर्भात एकदा गुणरत्न सदावर्ते काय बोलतायत ते ऐकूयात. आबासाहेब, त्यांच्यासाठी प्रश्न आहे. गुणरत्नजी बोला. मला परत एकदा सांगा, कारण पाटील बोलत होते त्यामुळे मला ते ऐकायला. मी प्रश्न आपल्याला असं विचारला की आत्ताच्या घडीला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर जातीनिहाय मिळणारं आरक्षण हे कोणाला झोंबतं का? लक्षात घ्या प्रसादजी, यापूर्वी देखील मी बोललो असेल, परत कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो. जातीवर आरक्षण भारताचं संविधान मान्य करत नाही. वर्गावर आधारित आरक्षण मान्य करते. भूभागातल्या वैचारिक मागासलेपण म्हणजेच सामाजिक मागासलेपणावर भारताचं संविधान आरक्षण देतंय. महाराष्ट्रातला जर महार असेल, मांग असेल, तर त्या महार मांगाला तेलंगणामध्ये ते रिझर्वेशन मिळत नाही एससी मधलं, लक्षात घ्या. तर त्यामुळं म्हणजे पाटील साहेबांनी सुद्धा एकदा त्याचं ज्ञानार्जनच करून घ्यावं की रिझर्वेशन हे जातीवर आधारित नाही. आणि राहिला प्रश्न याच्या संदर्भातला की इकॉनॉमिक क्रायटेरियाच्या आधारावर, तर इकॉनॉमिक क्रायटेरियाच्या आधारावर जे रिझर्वेशन आणलंय
त्या रिझर्वेशनच्या संदर्भानं म्हणजे आता नाहीतरी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं त्या विषय परत येतोच मध्ये, कारण औरंगाबाद बेंचकडे एक याचिका आली मराठा विद्यार्थ्यांनी दाखल केली की त्यांनी आता म्हणजे आर्थिक निकषावरल्या आरक्षणाची मागणी केली. ठीक. याचा अर्थ एसईबीसी रिझर्वेशनच्या माध्यमातून अनेक चर्चा जे येत आहेत त्याच्यातून अथॉरिटिव्ह काहीतरी येईलच. परंतु एक मात्र तुम्हाला मी परत सांगू इच्छितो की म्हणजे आर्थिक दृष्ट्या आर्थिक आधारावर रिझर्वेशन जसं आता भटके आणि विमुक्तांच्या संदर्भात म्हणाले, तर मी तुमच्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्रातल्या आणि व्ह्युअर्सला सुद्धा सांगू इच्छितो की भटके विमुक्त जे आहेत ते कुठे ना कुठे मेजर बॅकवर्ड क्लास झालेले असतात, पेकाडी कुठे ना कुठे शेड्यूल कास्ट झालेला असतो, बंजारा कुठे ना कुठे ट्रायबल झालेला आहे, धनगर कुठे ना कुठे धनगड झालेला आहे आणि तो इतर राज्यामध्ये त्या भूभागामध्ये एखाद्या वेळेस अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये गेलेला आहे. त्यामुळे अशा नाही, एक मिनिट, हा मुद्दा बऱ्यापैकी तांत्रिक दृष्ट्या पुढे सरकतोय. मी एक थेट जो समाजातला संघर्ष आहे ना त्यावर तुमचं भाष्य अपेक्षित करत होतो. मला धनराज वंजारींना विचारू द्यात. धनराज वंजारी त्या अर्थानं थेट आणि मोकळेपणानं या प्रश्नाचं उत्तर देतील असं मला वाटतं. धनराजी, या मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज ही उदयनराजेंच्या वक्तव्यामुळे आलेली आहे आणि म्हणूनच मी आपल्याला अतिशय थेट हा विचारू इच्छितो प्रश्न की समाजात या प्रकारची भूमिका निर्माण होताना दिसतेय, ती लोक मान्य करोत अथवा न मान्य करोत, ती वागण्यातही लोकांच्या दिसते आणि आता ती वक्तव्यात समोर आलेली आहे की अमुक एकाला त्या जन्मात किंवा त्या जातीत तो जन्माला आला, तांत्रिक दृष्ट्या तुम्ही त्याला वर्ग म्हणा, त्या जातीत तो जन्माला आला म्हणून तो आरक्षण घेऊन आज आपल्या बरोबर येऊन उभा राहिलाय. हे कुठे ना कुठेतरी कोणाला तरी आजही झोंबतं, सहन होत नाही. या प्रकारची सहन न करण्याची मानसिकता का टिकून राहिली आहे 70 वर्षांनंतर? ते थेट उत्तर द्यायचं झालं प्रसाद या प्रश्नाचं, तर हे खरं आहे तुझं म्हणणं की सहज रीतीने हे झोंबतं, पण हे झोंबताना आपण त्याचा अभ्यास करत नाही की ही जी प्रणाली आहे ती अशी का आहे. आता याच्यामध्ये बघा, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय या मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे त्याच्यातलं एक वाक्य फार सूचक आहे. मी मुद्दाम त्याचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो, म्हणजे हा उत्तराला जास्त स्पष्ट करणारा मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टाने काय म्हणाले की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जर पाड्यावर राहणारे आदिवासी, बेड्यावर राहणारे पारधी किंवा मग तांड्यावर राहणारे बंजारा या समाजाच्या बरोबरीचा आहे असं तुम्ही म्हणत असाल तर ते आम्ही मानायला तयार नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की ज्या समाजाचा, ज्या वर्गाचा, ज्या प्रवर्गाचा सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा खाली आहे त्यांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी आर्टिकल 14च्या अनुषंगाने काही लोकांना असमान वागणूक ही द्यावीच लागते. आता हा जो मेरिटचा प्रश्न, आरक्षणाचं मेरिट म्हणून आज ज्या वक्तव्यावरून आलेला आहे त्याचा संदर्भ सुद्धा हाच आहे. आणि आर्थिक हे जे सगळं बोललं जात आहे ना, मला वाटतं अर्थकारणाला जर याच्यात टाकलं तर क्रीमी लेअरचा जो एक फिल्टर याच्यामध्ये फार विवेकपूर्ण लावलेला. आता जसा मी ओबीसी आहे, खऱ्या अर्थाने मला आरक्षणाची, माझ्या मुलांना आरक्षणाची गरज नाहीये आणि तो फिल्टर जो क्रीमी लेअरचा लावलेला आहे की जे आरक्षण वर्ग आणि जातीप्रमाणे लोकांना मिळतं परंतु त्यांची आर्थिक सुबत्ता चांगली आहे तर ते आपोआप क्रीमी लेअरच्या फिल्टरने त्याच्यातून गळून जातात. प्रश्न या ठिकाणी हाच शिल्लक राहतो की आज आम्ही मेरिटची भाषा करतो पण त्याला दिल्या गेलेल्या सवलती, त्याला दिल्या गेलेलं कमी पर्सेंटेज वरचं सिलेक्शन, त्याचं हाच तर मेरिट अपेक्षित आहे राज्यघटनेला. हा मेरिट असल्याशिवाय धनराजी हे थोडं सोपं करूया. धनराजी हे थोडंसं सोपं करूया. तुम्ही असं म्हणता आहात की टक्क्यांच्या बद्दलच्या मेरिटचा जो मुद्दा आपण मांडलात तिथे एक 98% असणं आणि दुसरा 48% असणं, हे दोघंही समान पातळीवर येणं हे राज्यघटनेला अपेक्षित आहे का? कारण मुद्दा जेव्हा गुणांचा येतो त्यावेळेला हा संघर्ष तिथूनच सुरू होतो. नाही, हा केवळ गुणांचा मुद्दा नाहीये, या ठिकाणी संधीचा सुद्धा मुद्दा आहे. आर्टिकल 16चा सुद्धा या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. 14, 15, 16 हे एकत्रित कलेक्टिव्हली विचार केले पाहिजे तर हा मुद्दा जास्त क्लिअर होतो. केवळ 45% वाल्याला ऍडमिशन दिली आणि 90% वाल्याला नाही मिळाली
ही जी असमानता आहे, ही असमानता कशाची आहे? समानता आणण्यासाठी असमानता आहे का? की त्याला संधी मिळाली पाहिजे. आता मला औरंगाबादला एक माणूस भेटला, तो मातंग समाजाचा होता. तो म्हणाला, हो आमच्या समाजाचा एकही IPS अधिकारी अजून भारतीय पोलीस सेवेमध्ये नाहीये. हे कशाचं लक्षण आहे? की त्या समाजातला एकही अधिकारी सेवेत येऊ नये म्हणून आपण त्याला कुठेतरी 45ला ऍडमिशन देतो की बाबा हा तुझा सामाजिक आणि शैक्षणिक दर्जाचा एक समानता आणण्यासाठी केलेला वापर आहे. अगदी. मला वाटत नाही याच्यात काही चूक आहे. अगदी. याच्यावर एकदा पटकन आबासाहेब पाटलांची प्रतिक्रिया घेऊयात. आबासाहेब पाटील, हा जो गुणटक्क्यांमधल्या भेदाचा मुद्दा आहे, मला वाटतं तुम्हाला तो लक्षात आला असेल आणि तो कदाचित पटलाही असेल की आपण कमी मार्काच्या विद्यार्थ्याला, जो शोषित पीडित आहे, गुणरत्न सदावर्तेंच्या शब्दांमध्ये तो त्या वर्गाचा आहे ज्याला वर्षानुवर्ष पीडा सहन करावी लागली, त्याला कुठे ना कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये आणि समतेच्या पातळीवर आणण्यासाठी ती दिलेली सवलत आहे. यावर आपण मान्य कराल ही भूमिका की आजही तोच भेद कायम आहे असं म्हणाल? नाही नाही नाही, मेरिटच्या संदर्भामध्ये तरी आता सुरुवातीपासून जे चालत आलेलं आहे, जे कायद्यात आहे, ते काय आपण आता लगेच बदलू शकत नाही. पण वास्तव आपण मानलं पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगतो, अशा अनेक उदाहरण आहेत की बऱ्याच समाजातले लोक आहेत, मुलं आहेत, विद्यार्थी आहेत आणि उमेदवार आहेत की त्यांनी रोडच्या लाईट खाली बसून अभ्यास केलेला आहे आणि ते टॉपर देश पातळीवर आलेले आहेत आणि तिथं त्यांनी मेरिट कन्सिडर केलेलं आहे. आता खुल्या वर्गातल्या बऱ्याच जे जागा आहेत ही मुलं पटकवतात. इतर बहुजन समाजातली ज्यांना राहायला सुद्धा घरं नाहीत अशी मुलं सुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्या बुद्धीचं टॅलेंट घेऊन पुढे येतात आणि ते आपण मान्य केलं पाहिजे की असं ही जे मेरिट आहे की त्याच्यामध्ये मेरिटचा विषय आलाच पाहिजे. ठीक आहे. मग याच्यावर पटकन मृणाल ढोले पाटील बोलत करतो. त्यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असा असेल, मृणाल ढोले पाटीलजी, आपण 95% ब्राह्मण, 95% मराठा, 95% OBC आणि 95% दलित यांनाच संधी द्यावी, हे शक्य आहे का? मुळात प्रसादजी एक लक्षात ठेवा, हे शक्य नाहीये. त्याचं कारण असं आहे की मुळात जी उदाहरणं दिली जातात 45%, 50%, 55%, 95% आणि 45%, म्हणजे 95%ला भेटतं आणि भेटत नाही आणि 45%ला भेटतं. मुळात हे प्रॅक्टिकल नाहीये. पर्सेंटेजेस मध्ये बऱ्याचदा हार्डली 2, 4, 5, 10 मार्काचा फरक असतो. मुळात कित्येकदा तर असं होतं की ओबीसीचं रिझर्वेशन हे ओपन पेक्षा, म्हणजे ओपनचं जे क्लोजिंग असतं त्याच्यापेक्षा ओबीसीचं क्लोजिंग 1-2 मार्कांनी जास्त असतं किंवा 1-2 मार्कांनी कमी असतं. ज्या लोकांना, दुर्बल घटकांना संधी भेटलेली नाहीये ऍडमिशन्स किंवा नोकऱ्यांमध्ये, त्यांना संधी देण्याचा कार्यक्रम हा आहे. ह्याच्यामध्ये इतकी तफावत कधीच नसती. आबा पाटलांनी दाखवून द्यावं. मुळात आबा पाटील जे म्हटले की त्या वर्गाचे अधिकारी कसे असतात, हे वाक्य काही बरोबर नाहीये. आणि त्याच्यानंतर मला एक सांगायचं, मेरिटोक्रेसीची डिबेट ही अतिशय हिपोक्रेसीची डिबेट असते. मी बऱ्याचदा बघितलेलं आहे. या वर्णव्यवस्थेत ज्या वर्णव्यवस्थेचे लाभार्थी असतात, ज्या याचे लाभार्थी असतात तेच ह्याचे हे असतात, जे लाभार्थी असतात तेच विरोध करत असतात. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की रिझर्वेशन हे एंट्रीला आहे. म्हणजे जर त्याने अभ्यासक्रमाला एंट्री घेतली, एक्झिटला रिझर्वेशन नाहीये, म्हणजे तो त्याच्या बळावर, त्याच्या मेरिटवर, त्याच्या अभ्यासावर, त्याच्या मेहनतीवर तो पुढे पास होणार आहे आणि त्याच्या पुढे त्याचा तो करिअर करणार आहे. एक आपण लक्षात ठेव. हा अगदी हा एक मुद्दा आहेच, पण या निमित्ताने एक वेळेची मर्यादा असल्याने छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय आणि पुढे या गोष्टीची चर्चा करणं गरजेचं आहे की पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा लाभ मिळत राहणं यामुळेही समाजामध्ये असंतोष निर्माण होतो का, आणि पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा लाभ घ्यावा की न घ्यावा. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट चर्चेला सुरुवात करतोय. आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आहेत. गुणरत्न सदावर्ते, हा मुद्दा सुद्धा समाजामध्ये आरक्षणाच्या प्रत्येक चर्चेत कायम उपस्थित राहतो आणि त्याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा की पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा लाभ विशिष्ट वर्गांना मिळत राहावा का. कारण जे जे आरक्षणाचे विरोधक असतात ते 2 प्रमुख मुद्दे मांडतात. एका मुद्द्याची चर्चा पहिल्या टप्प्यामध्ये आपण केली की 95% प्रवेश मिळत नाही आणि 45% वाल्यांना मिळतो.
दुसरा मुद्दा त्यांच्याकडून असा उपस्थित राहतो की ज्यांना एकदा आरक्षणातून संधी मिळालेली आहे त्यांच्या पुढच्या पिढ्या पण आरक्षणाचा लाभ घेतात, हे योग्य आहे का? हे घटनाकारांना अपेक्षित होतं का? गुणरत्न सदावर्ते. सगळ्यात अगोदर मला हे म्हणायचं आहे की जे कोणी हे शहाणपण शिकवायची भाषा सुरू केली त्यांनी स्वतः हजारो एकर, म्हणजे मी खास करून मृणाल डोले पाटील आज चर्चेमध्ये आहेत, त्यांचे सहकारी ससाने सुद्धा माझ्या परिचयाचे आहेत. मी तुम्हाला हे सांगायचंय मला की ज्यांनी कायद्याला बाजूला करून विशेष कायदा निर्माण करून हजारो एकर जमीन ज्या खासदार भोसलेंनी साताऱ्याच्या गोरगरीब जे असतात त्या स्वतःचा लावलेलं आरक्षण त्याच्यातून त्या गरिबांना त्या जमिनी सोडाव्या आणि त्या कष्टकऱ्यांना त्या जमीन मिळाव्या आणि त्याच्यानंतर शहाणपणा शिकवायला निघावं, तोपर्यंत त्यांच्या शहाणपणाला काय अर्थ नाही, ते शून्य शहाणपणा आहे. दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे, आबासाहेब पाटील जे आता बोलत होते 45%, मी मेडिकल ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे, डेंटल ग्रॅज्युएट आहे मी, आणि मला तुम्हाला सांगायचं मागच्या 25 वर्षामध्ये 45%वर कधीही मेडिकलला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा विद्यार्थी लागलेला नाही. किंबहुना मी सांगतो 89.66% गुण होते तेव्हा मी 89 मध्ये डेंटलला लागलेला होतो आणि माझ्या सोबतचा शेड्यूल ट्राईबचा विद्यार्थी त्यावेळेस सुद्धा तो 88% लागलेला होता. त्यामुळे अशी काही हे नाही. तिसरी गोष्ट मला सांगायची आहे, आरक्षण हे गरिबी हटवायचं धोरण नाही. चौथी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच म्हणजे 1 वर्षाच्या अगोदर जे म्हणजे संविधान पीठ स्थापन झालं होतं रिझर्वेशन इन प्रमोशन संदर्भात, त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं काही 2-3 अधोरेखित गोष्टी की सोशल स्टेटस जोपर्यंत वर येत नाही त्या सोशल स्टेटसला 2 उदाहरणं दिली होती. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह जरी आंतरजातीय विवाह होता तरी सुद्धा त्यानंतर आंतरजातीय विवाहाच्या संबंधातून पुढे तशा प्रकारचे विवाह झालेले नाहीत. तशाच प्रकारे माननीय म्हणजे त्या पीठातले माननीय न्यायमूर्ती यांनी स्वतःचं उदाहरण दिलं होतं की पारसी समाजामध्ये आज सुद्धा इम्प्युरिटी ऑफ ब्लड चालत नाही, असमानता आहे, सामाजिक मागासलेपण आहे. आणि राहिला प्रश्न 1 मिनिट प्रसादजी, एका 30 सेकंदामध्ये संपवतो. महत्वाचा प्रश्न असा परत उपस्थित करण्यात आला की आरक्षणाचा लाभ पुढे किती घेत राहावं. मला एक तुम्हाला सांगायचं आहे की एकूण म्हणजे लोकसंख्या आणि पब्लिक सर्व्हिसेस जर आपण पाहिल्या तर केवळ 4% पब्लिक सर्व्हिसेस आहेत, म्हणजे त्याच्यानंतरचे 96% हे खाजगी नोकऱ्या आहेत जिथे की कुठेही आरक्षणाची तरतूद नाही. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की शेड्यूल कास्ट मधल्या जे म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं जे रिझर्वेशन आहे ते लोकसंख्येवर आधारित आहे, म्हणजे किती पॉप्युलेशन आहे त्याच्या, म्हणजे 13% जर महाराष्ट्रात असो. पण 1 मिनिट तुमच्या उत्तराला येलो मी. हा, जरा थोडं लवकर, वेळेची मर्यादा आहे, परत नंतर असं व्हायला नको की मी तुम्हाला खूप वेळ दिला असं बाकीच्यांचा आक्षेप. व्ह्युअर्सला ही गोष्ट पटणार आहे. व्ह्युअर्सला काय चाललंय समाजामध्ये, काय चाललंय सामाजिक मानसिकतेमध्ये मी सांगतोय तुम्हाला आणि मी जबाबदारीनं बोलणार आहे आता या पुढचे काही शब्द. ठीक आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन लोकसंख्येवर आधारित आहे आणि ते रिझर्वेशन वेगवेगळ्या राज्यात त्या संख्येवर आधारित आहे. आता समाजामध्ये किमान महाराष्ट्र हा म्हणजे पुढारलेलं राज्य आहे. या राज्यामध्ये काही जिल्हे जे पुढारलेले जिल्हे आहेत जसे की नांदेड, औरंगाबाद अशा महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये, मुंबईमध्ये शेड्यूल कास्ट मधल्या ज्या म्हणजे प्रगत लोक आहेत त्या लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे, पत्रकारांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आरक्षण जरी आपल्याला 13% असलं किंवा लोकसंख्येनं वाढलं तरी सुद्धा त्या आरक्षणाला IPS, IAS लोकांनी त्या आरक्षणाचा लाभ ज्या घेतलेला आहे त्यांनी जर त्यांच्या मुलांना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी त्यांच्या मुलांना खुल्या आणि प्रगत आणि मेरिट मधून त्यांनी त्यांची तयारी करून घ्यावी. आणि खरं आरक्षण कष्टकरी अनुसूचित जातीतला, मग तो आंबेडकर नगर मधला आमचा भाऊ, माझा भाऊ असेल, चेविम नगर मधला माझा भाऊ असेल, ज्या वस्त्यांमध्ये झोपड्यांमध्ये राहणारे भाऊ आहेत त्यांचा प्रथम विचार केला पाहिजे. अशी भावना सुद्धा चालू आहे. याला सरकार ही भावना चालू आहे. गुणरत्नजी मी देतो आबा, आपल्याला संधी देतो. ही भावना समाजात विचारासाठी आलेली आहे, ही बाब आपण मानलीत. पण दुसऱ्या बाजूला जो मूळ प्रश्न उपस्थित केला गेला होता त्याचं उत्तर नाही सापडलं की कायद्यानं काय करावं, याचं उत्तर नाही सापडलं. आबासाहेब पाटील, आपलं काय म्हणणं आहे? पिढ्यानपिढ्या जातीचं आरक्षण आणि त्याचा लाभ घेणं या संदर्भात सामाजिक काय प्रतिक्रिया असतात? मुळात कसं आहे प्रसादजी, आता सदावर्तींनी जे सांगितलं की जे काही सिनियर लोक आहेत ते त्या पदावरती गेलेले आहेत
आणि स्वतःहून ते लोक सोडायला तयार झाले तर त्या बाकीच्या लोकांना न्याय मिळेल. आणि आता खरे वंचित कोण हे जर आपण बघितलं तर असे अनेक लोक एनटी व्हीजेएनटी भटके विमुक्तामध्ये त्यांच्या स्वतःचं आयडेंटिफिकेशन आज नाहीये, स्वतःचं नाव सांगू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. शाळेला जाऊ शकत नाही, त्यांचा ठिकाणच नाहीये. आणि बऱ्याच दलित वस्तीमध्ये आज एवढी लोक आहेत, मुलं आहेत की त्यांना शिक्षण मिळत नाही. ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. की आपण जो मुद्दा लगेच पिढ्याने पिढ्या म्हणण्यापेक्षा कसं आहे की आता जे प्रगत झाले त्यांनी सोडलं तर खालच्या लोकांना मिळणार आहे. जसं आता मराठा समाजात सुद्धा काही प्रगत लोक झाले त्यांनी खाली बघितलं नाही, त्याच्यामुळे मराठा समाजात सुद्धा वाताच झाली. असे सगळ्या समाजामध्ये चित्र निर्माण झालेलं आहे. आता सगळ्या समाजातल्या हे जे क्लास 1 क्लास 2 वाले यांनी खालच्या लोकांचा जर विचार केला तर ते लोक वरती येतील. आरक्षण म्हणजे काय आहे की गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि त्यांना पुढे कुठंतरी नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी त्याचा उपयोग होईल ह्याच्यासाठी आरक्षण मागतो आपण. बाकी त्यांचे काही गरिबी हटवचा कार्यक्रम आरक्षण नाहीये. मगाशी सदावर्तेंनी पण तेच सांगितलं. बरोबर. आरक्षणाचा मूळ फायदा आहे गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे की त्याला शिकता आलं पाहिजे. एक पटकन प्रश्न मग पुढचा प्रश्न माझा धनराज बंजारी यांच्यासाठी आहे. धनराजजी, आपल्या सोबत सदावर्ते आहेत आणि आबा पाटील आहेत, दोघांच्या भूमिका आपण ऐकल्या. संधी ज्याला मिळाली तो पुढे गेला, त्यानं त्या संधीचा लाभ दुसऱ्याला दिला नाही. हा एक निरीक्षणाचा महत्वाचा भाग आहे. हे समाजात का घडलं नाही हा प्रश्नही चर्चेला येण्याची गरज आहे. कारण आपण जर नवबौद्धांच्या बाबतीतलं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं तर दलित समाजातल्या इतर अनेक छोट्या छोट्या जाती आहेत ज्यांच्यापर्यंत ते आरक्षण झिरपतच नाही. याचीही नैतिक जबाबदारी कोणावर तरी द्यायला हवी. नाही, कुणावर नाही, घटनेने याची जबाबदारी दिलेली आहे. आपण हा एक संदर्भ लक्षात घ्या जो अतिशय तात्विक आणि मूलभूत सिद्धांत आहे की रिझर्वेशन इज नॉट अ कन्सेशन, रिझर्वेशन इज अ रिप्रेझेंटेशन. हे प्रतिनिधित्व आहे, हे कन्सेशन नाही, सवलत नाहीये. रिझर्वेशन हे प्रतिनिधित्व कशासाठी? त्या समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक स्तरावर प्रतिनिधित्व नाही म्हणून हे दिलं गेलेलं आहे. ते कुठं अभिप्रेत आहे? शिक्षण क्षेत्रात, प्रशासनात आणि शासनामध्ये. आता ह्या प्रतिनिधित्व देण्याच्या वाद्यावरून जर समजा एखादा आयपीएस आणि आयएएस अधिकारी सुबत्तापूर्ण पुढे आला असेल, जसं गुणरत्न जसं म्हणाला, अतिशय बरोबर व्ह्यू आहे तो, की सुधारलेल्या लोकांनी सुधारलेल्या ठिकाणी स्वतःहून आरक्षण नाकारलेलं आहे. किंबहुना जसे ढाले पाटील म्हणाले तोही मुद्दा फार योग्य आहे की हे म्हणणं फार चुकीचं आहे. ओबीसी आणि एससी एसटी मधले विद्यार्थी सुद्धा अनेकदा मेरिट मधून पास होणार आहे. आणि हा जो डिफरन्स आहे आज जो आपण म्हणतो 90-45 तसा राहिला नाही. आता 90 ते 80च्या दरम्यानच सगळे डिफरन्सेस आहे. म्हणजे ही तफावत करणं काही योग्य नाही असं मला वाटतं. माझ्यासाठी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगावासा वाटतो मला, तो असा आहे की ज्या समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर त्यांचा पुरेशी दर्जावृद्धी झालेली आहे त्या समाजाने कुठल्या क्रिमी लेअर बिअर काय असेल ते बाजूला ठेवून द्यावं, त्या समाजाने डिक्लेअर करावं की हेन्सफोर्थ वी डोंट रिक्वायर एनी रिझर्वेशन, आम्हाला रिझर्वेशनची गरज नाहीये, आम्ही रिझर्वेशन घेणार नाही. त्यामुळे होईल काय की त्या समाजामधले त्या विशिष्ट प्रवर्गामधला त्या वर्णामधला जो कोण वंचित आहे त्याला संधी मिळेल आणि ही संधी उपलब्ध करून द्यावी यासाठी घटनेमध्ये धनराज बंजारी कोण करू शकेल? इतकी हिंमत कोण दाखवणार भारतामध्ये? कारण जसं आरक्षणावर चर्चा करायची हिंमत कोणी दाखवत नाही, आरक्षणाला प्रश्नचिन्हांकित करायची हिंमत कोणी दाखवत नाही, तसंच मिळालेलं आरक्षण सोडण्याचीही कोणाची हिंमत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. नाही प्रसाद, कसं झालंय आज नियमाला अपवाद म्हणून काही गोष्टी आहेत ज्या लोक असे वागतायत. हा अपवादच उद्या एक नियम म्हणून पुढे येऊ शकतो. हेही एक आशादायी चित्र आहे, हेही नाकारता कामा नये. ठीक आहे. मृणाल ढोले पाटलांना माझा पुढचा प्रश्न आहे. मृणाल ढोले पाटील, आपल्याला असं वाटतं का की ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आणि त्यांनी त्या आधारे स्वतःची दर्जावृद्धी घडवली त्यांना आपल्याकडचं आरक्षण हे ज्यांना दर्जावृद्धी करता आलं नाही त्यांना देण्याची गरज आहे आणि तसं होणं शक्य आहे? कितपत शक्य आहे? प्रसादजी, हे शक्य आहे. त्याच्या आधी फक्त मी एक थोडंसं मागे जातो. त्याचं कारण असं आहे की आपण चर्चा चालली होती किती पिढ्या हे आरक्षण राहील, किती काळ हे आरक्षण राहील, समाजात हे आरक्षण कधीपर्यंत राहील.
आणि जातीगत कधीपर्यंत राहील याच्यावर काशीरामजींनी सांगितलं होतं की जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत जातीगत आरक्षण राहणार. जर तुम्हाला जातीगत आरक्षणाशी प्रॉब्लेम असेल तर जाती हटवा, जाती निर्मूलन करा, मग जातीवर आरक्षण द्यायचा प्रश्न येत नाही. मग जेव्हा आपण कॅशलेस सोसायटीचं बोलतो तर कास्टलेस सोसायटीचं का नाही बोलत? जातीगत आरक्षणाला विरोध आहे पण मग जाती हटवायला काय प्रॉब्लेम आहे? हा एक त्याचा एक भाग आहे. दुसरा आपण जे म्हणला की जसं दरच्या एका कास्टचा वाढत जातो त्याच्यानंतर त्यांनी ते सोडलं का? तर ओबीसी व्हीजेएनटी मध्ये तर आज असं आहे की क्रीमी लेअरच्या वर ज्यांना क्रीमी लेअर आहे 8 लाखाची मर्यादा आहे, क्रीमी लेअरच्या वर त्यांना आरक्षणच नाहीये. म्हणजे जे त्याच्यात आर्थिक सुबक आहेत, समजा एखादा व्यक्ती ओबीसीचं आरक्षण घेऊन आयएस झाला तो ऑटोमॅटिकली एका क्रीमी लेअर मध्ये येतो, त्याला आणि त्याच्यानंतरच्या पिढ्यांना आरक्षणाचा लाभ भेटतच नाही. त्यामुळे एक प्रकार येतो विशेषतः ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी मधला जो घटक आहे म्हणजे जो 52% समाज आहे तो त्यातला जो क्रीमी लेअर मध्ये येतो, हळूहळू जसं जसं त्याचा दर्जा वाढत जातो, आर्थिक सुबकता येत जाती, त्याच्यानंतर तो आरक्षणाच्या पण मग ही ओबीसीच्या साठीची क्रीमी लेअरची संकल्पना इतरत्रही असावी का? हे आहे. मृणाल ढोले पाटील. प्रसादजी, हॅलो जी, माझा प्रश्न आपल्यासाठी असा होता. आबासाहेब देतो आपल्याला संधी, एक पटकन मृणाल ढोले पाटलांना माझा प्रश्न आहे, क्रीमी लेअरची संकल्पना इतरत्रच असावी का ओबीसी व्यतिरिक्त? नाही, ओबीसीचं कसं झालेलं आहे, ओबीसीची संख्या ही 52 ते 60% आहे आणि त्यांना रिझर्वेशन 27% किंवा महाराष्ट्रात 19-17% आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला एका समाजाला बाहेर ठेवावं लागणार आहे, म्हणून ती क्रीमी लेअरची संकल्पना लावलेली आहे. एससी एसटी मध्ये त्यांच्या संख्येप्रमाणे त्यांना आरक्षण आहे तर त्यातलं त्यांना बाहेर काढण्याची गरज नाही. पण जे आता गुणरत्नजी म्हटले की काहींनी स्वइच्छेने द्यायला सुरुवात केलेली की आता आपण घ्यायचं नाही, हा एक वेलकम स्टेप आहे. बरं, ठीक आहे. गुणरत्न सदावर्ते, आपलं निरीक्षण अपेक्षित करतो. समाजात वेलकम स्टेप आहे. अगदी आपला मुद्दा पोहोचला. गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करायचं आहे. गुणरत्न सदावर्ते, आपली अपेक्षा आणि आपलं निरीक्षण यावर मी अपेक्षित करतो की ज्यांना आरक्षण मिळालं त्यांनी किमान प्रमोशन मध्ये त्याची अपेक्षा करावी की न करावी? प्रमोशन हा जो विषय आहे तो प्रमोशन हा विषय हे जसं ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशनवर डिपेंड करते. आता काही पोस्ट जे आहेत ते प्रमोशनल पोस्टच असतात, त्या डायरेक्ट रिक्रूट पोस्ट नसतात. त्यामुळे त्या पोस्टवर जर ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशनच राहणार नाही तर मग त्यामुळे त्या अनुषंगाने रिझर्वेशन इन प्रमोशन हे केलेलं आहे. ते सुद्धा एका सोशल हँडिकॅपच एक बाब म्हणून लक्षात घेतलेली आहे. त्यामुळे सोशल हँडिकॅप जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत या रिझर्वेशन पॉलिसीवर चर्चा होत राहील. ही सरकारचं कर्तव्य जिम्मेदारी आहे. आज म्हणावं सरकारने समोर येऊन की सोशल हँडिकॅप राहिलेला नाही, रिझर्वेशनची चर्चाच राहणार नाही. परंतु जोपर्यंत सोशल हँडिकॅप राहील तोपर्यंत रिझर्वेशन चर्चा राहील. आता आपण म्हणताय की रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये सुद्धा आता म्हणजे दुसरे जे माझ्या सोबत आहेत पोलीस अधिकारी आहेत आपले बंजारी साहेब, त्यांना माहिती आहे की काही असे पद आहेत की त्या पदांवर म्हणजे आणखीन सुद्धा स्पर्श झालेला नाही. शेड्यूल कास्ट असेल किंवा शेड्यूल ट्राईब असेल. उदाहरणार्थ एक्झिक्युटिव्ह पोस्ट ऑफ डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, तुम्ही म्हणाल की 70 वर्ष झाले, किती वेळेस तिथे शिवल्या गेले ते बघा. आता उदाहरणार्थ जर तुम्ही म्हणजे काही असे सेक्रेटरिएट पहा तुम्ही, गृह विभाग, तर असे काही सेक्रेटरिएट आहेत तिथे सुद्धा बऱ्याचशा विभागांमध्ये आणखीन सुद्धा स्पर्श झालेला नाही. त्यामुळं जोपर्यंत हँडिकॅप राहील, जोपर्यंत ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन राहणार नाही तोपर्यंत रिझर्वेशन प्रमोशन सुद्धा म्हणजे अबाधितच राहील. त्याला तुम्हाला कोणतीही बाधा देता येणार नाही. परंतु लेजिस्लेचरनी एक गोष्ट नक्की लक्षात घेतली पाहिजे की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब असो किंवा ओबीसीचं रिझर्वेशन असो, हे तात्विक दृष्ट्या केवळ आरक्षणापुरतं मर्यादित नाही तर त्यांचा सोशल स्टेटस वर केला पाहिजे. आणि जोपर्यंत सोशल स्टेटस वर राहणार नाही तोपर्यंत या आरक्षणाची लढाई अशीच चालू राहिली. इथं भारतातच नाही तर जगभर या लढाईला म्हणजे कुठेही पूर्णविराम लागू शकणार नाही. धनराज वंजारी यावर बोलू इच्छित आहेत. धनराजजी, आपल्यासाठी वेळ 1 मिनिटाचा आहे. नाही, सदावर्तेंच्या यालाच पूरक म्हणून मी बोलतो की खरोखर आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एक डायरेक्टर जनरल किंवा एक मुंबईचा कमिशनर दाखवा की जो ओबीसी 1% असेल पण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मध्ये 0 आहे.
म्हणून मी म्हणालो की आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, रिप्रेझेंटेशन आहे आणि दॅट टू ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे, जसं सांगितलं गेलं तसं. आता मूळ मुद्द्याचा सोल्युशन जर आपल्याला काढायचं असेल प्रसाद, तर आपल्या घटनेची जी 3 मूलभूत तत्व आहे, फ्रीडम, इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी, मला वाटतं हा फॅटर्निटी संदर्भ या ठिकाणी फार महत्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. बंधुता हा कन्सेप्ट आहे की जर मी वर गेलो, मला जर चांगलं मिळालं, बाकीच्या समाजाला मिळवून देण्यासाठी मी बाजूला होऊन त्यांना संधी दिली पाहिजे. या संदर्भाने जर आपण याचा विचार केला तर मला वाटतं रिझर्वेशन पॉलिसीमधून खरंच देश विकसनशीलतेकडे जाऊ शकेल. पण असं न होता जर आपण रिझर्वेशन सिलेक्टिव्ह मॅनरनी आणि अशा प्रकारे षडयंत्र करून की प्रशासनात शेड्यूल कास्ट कोणी टॉप पोस्टला जाऊच नाही, मग कुठे 33% भरपाई करतात, कुठे करतात? कॉन्स्टेबलरीमध्ये. अरे कॉन्स्टेबल 33% भरती करून उपयोग काय? 33% डायरेक्टर जनरल झाले पाहिजे ना, 33% कमिशनर झाले पाहिजे त्याच्यामध्ये, तर त्या रिझर्वेशनला अर्थ आहे. या दृष्टीनं आपण फॅटर्निटी हा संदर्भ घटनाकारांनी फार विवेकपूर्ण हे 3 शब्द वापरले. जोपर्यंत आपण याचा सखोल विचार करून प्रॅक्टिकली हे अप्लाय करत नाही, ऑपरेशनल युटिलिटीमध्ये समाजात आणत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही हा गुंता सुटेल म्हणून. ठीक आहे, आपल्या सोबत मृणाल ढोले पाटील आहेत, मात्र वेळेची मर्यादा आहे. मृणालजी, मृणालजी कृपया 1 मिनिटात बोला, कारण आता वेळेची मर्यादा बऱ्यापैकी संपत आली आहे आणि आबा पाटलांनाही एक संधी द्यायची आहे. एकच वाक्यात सांगतो जी. येस येस, एकच वाक्यात सांगतो. सामाजिक न्यायाचा लढा कधीपर्यंत चालू राहील? सामाजिक न्यायाचा लढा जोपर्यंत सामाजिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत चालू राहील. ज्यावेळेस सामाजिक परिवर्तन होईल त्याच्या वेळेस नंतर पुढचा विचार करता येईल, पण तोपर्यंत सामाजिक न्यायाचा लढा चालू राहील. ठीक आहे आबा पाटील, सामाजिक न्यायाच्या लढाईत पुढारले पण घ्यायचं कोणी? आरक्षणामध्ये इक्वॅलिटी जर आणायचं असेल तर केंद्र सरकारने जे निर्णय घेतले होते, 1 नेशन 1 इलेक्शन, हे न करता 1 नेशन 1 एज्युकेशन ही जी सिस्टम राबवली देशभरामध्ये, त्याच्यामध्ये समानता शिक्षणामध्ये आणले, शैक्षणिक प्रवेशामध्ये तर त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये जे इक्वल आणलं आणि त्याचा खर्च सगळा केंद्र सरकार राज्य सरकारने जो उचलला, तर बऱ्यापैकी आरक्षणाची लढाई संपेल. राहिला प्रश्न पुन्हा नोकरीच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा आता मगाशी सदावर्तेंनी सांगितलं की जे वरती गेलेले, जे टॉपवर क्लास 1 क्लास 2 झाले, त्यांनी स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी जर सांगितलं की आम्हाला आरक्षण नको तर दुसऱ्याला संधी मिळेल, तर ह्यामध्ये सुद्धा वेलकम करून त्या लोकांचं की त्या पद्धतीनं सुद्धा बऱ्याच प्रश्न सुटू शकतील. ठीक आहे, त्याच्यामध्ये सर्व समाजाची मानसिकता पाहिजे आणि ह्याची जी मानसिकता तयार झाली आणि केंद्र सरकारने निर्णय घेतले, ठीक आहे, त्याचा फायदा संपूर्ण सर्व देशभरामध्ये होऊ शकतो. ठीक आहे. वेळेची मर्यादा आहे गुणरत्न सदावर्तेजी, त्यामुळेच आता या क्षणाला संधी देता येणार नाही आपल्याला, पण आपण याच्यावर एवढंच म्हणेल की हे लबाडांच्या बोंबा आहेत, मग ते खासदार साताऱ्याचे असो की खासदार कोल्हापूरचे असोत, हे केवळ बोंबा आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. मराठा आरक्षण मिळालं नाही म्हणून ही पोटदुखी. ठीक आहे, आताच्या घडीला आपण ही चर्चा यापुढे वाढवू शकत नाही, वेळेची मर्यादा. आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.